रेवा डायमंड्स फ्रॉम द हाउस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राज कपूर यांनी भारताबरोबरच रशियामध्ये सुद्धा खूप लोकप्रियता मिळवली होती. ते एकदा रशियामध्ये असताना एका भारतीय गायकाचा कार्यक्रम त्यांनी तिथे बघितला. त्या गायकाने हिंदी गाणी रशियन भाषेत गायली आणि तिथले रसिक प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. आपल्याच सारखी लोकप्रियता आणखीन एका भारतीयाला मिळतेय हे बघून राज कपूर खूप खुश झाले. ते त्या गायकाला भेटले आणि आपल्या चित्रपटासाठी गाण्याची संधी देऊ असं म्हणाले. तो गायक जरा मजेच्या सुरातच म्हणाला की तुम्ही भारतात गेल्यावर विसरून जा. तेव्हा राज कपूर यांनी आपल्या हाताला चटका दिला आणि त्या गायकाला म्हणाले की हा चटका मला आठवण करून देईल की तुम्हाला गाण्याची संधी देणे. राज कपूर यांनी नंतर बोलल्याप्रमाणेच त्या गायकाला संधी दिली सुद्धा. तो गायक होता महेंद्र कपूर. पंजाबमधील अमृतसर येथे 9 जानेवारी 1934 रोजी महेंद्र कपूर यांचा जन्म झाला. अगदी लहानपणीच ते मुंबईमध्ये आले. पंडित हसनलाल, पंडित जगन्नाथ बुवा, उस्ताद नियाज अमजद खान, उस्ताद अब्दुल रहमान खान आणि पंडित तुलसीदास शर्मा अशा दिग्गज लोकांकडे त्यांनी लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. 1957 सालच्या मेट्रो मर्फी ऑल इंडिया कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर ते खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले. या स्पर्धेचं परीक्षण नौशाद, सी रामचंद्र, मदन मोहन, अनिल बिस्वास आणि वसंत देसाई अशा संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांनी केलं होतं. या स्पर्धेतल्या यशानंतर व्ही शांताराम यांनी 1958 साली नवरंग चित्रपटातील आधा है चंद्रमा रात आधी हे गाणं गाण्याची त्यांना संधी दिली. या आधी सुद्धा त्यांनी गाणी गायली होती, पण नवरंग चित्रपटातील गाण्यामुळे त्यांची पार्श्वगायक म्हणून खरी ओळख निर्माण झाली. यानंतर महेंद्र कपूर यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. त्यांच्या आवाजासाठी द व्हायब्रंट व्हॉइस ऑफ इंडिया अशी त्यांनी ख्याती मिळवली. आपल्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीत हिंदी, मराठी, पंजाबी, गुजराती, भोजपुरी, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी जवळपास 25,000 गाणी म्हटलीत. महेंद्र कपूर यांनी गायलेली उपकार चित्रपटातील मेरे देश की धरती, पूर्व और पश्चिम चित्रपटातलं भारत का रखवाला हूँ आणि दुल्हन चली, क्रांती चित्रपटातील अब के बरस, शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे पसंती चोला, हमराज चित्रपटातील तुम अगर साथ देने का वादा करो आणि नीले गगन के तले, गुमराह चित्रपटातील चलो एक बार फिर से, गीत चित्रपटातील जिसके सपने हमें रोज आते हैं, पति पत्नी और वो चित्रपटातील ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए अशी अनेक गाणी आजही आपण गुणगुणतो आणि ती सगळीच गाणी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्याचबरोबर राज कपूर यांनी वचन दिल्याप्रमाणेच त्यांच्या संगम चित्रपटातील हर दिल जो प्यार करेगा हे गाणं गाण्याची संधी महेंद्र कपूर यांना त्यांनी दिली आणि हे गाणं सुद्धा लोकप्रिय ठरलं. 1988 साली प्रदर्शित झालेल्या महाभारत मालिकेचं शीर्षक गीत महेंद्र कपूर यांनीच गायलं होतं. बोनी एम या जगप्रसिद्ध बँडची हिंदी रूपांतरित गाणी सुद्धा त्यांनीच गायलीत. महेंद्र कपूर यांनी मराठी भाषेत सुद्धा बरीच गाणी गायलेली. जिंकू किंवा मरू, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, रात्रीचं खेळ चाले, सुरतेचं छेडिता, हे चिंचेचे झाड दिसे मज अशी काही गाणी आजही मराठी रसिक श्रोत्यांच्या मनात घर करून. महेंद्र कपूर यांनी मोहम्मद रफी साहेबांना आपलं गुरु मानलं होतं आणि त्या दोघांमध्ये अगदी हृदय नातं होतं. 1968 साली प्रदर्शित झालेल्या आदमी चित्रपटातील कैसी हसीन आज बहारों की रात है हे एकच गाणं रफी साहेब आणि महेंद्र कपूर यांनी एकत्र गायलेलं आहे. रफी साहेबांचं म्हणणं होतं की लोक आपल्या दोघांमध्ये स्पर्धा लावतील आणि म्हणूनच आपण एकत्र काम करायचं नाही. महेंद्र कपूरांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली. इतकं गहिरं नातं गुरु शिष्यामध्ये फारच क्वचित बघायला मिळतं. आपल्या देशभक्तीपर गाण्यासाठी महेंद्र कपूर यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. उपकार चित्रपटातील मेरे देश की धरती या गाण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार त्यांना मिळाला. चलो एक बार फिर से, नीले गगन के तले आणि और नहीं बस और नहीं या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेले. त्याचबरोबर सांग कधी कळणार तुला आणि अंजनीच्या सुता या गाण्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. महेंद्र कपूर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 1972 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
आपल्या आवाजाने संपूर्ण भारताला आपलंसं करणारा हा गायक आज आपल्यात नसला तरी त्याचा आवाज मात्र कायम रसिकांच्या मनाला भुरळ घालत नाही. त्यांचं कुठलं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचसोबत असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला अजून कोणाविषयी ऐकायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कळवा. आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशीच माहिती घेऊन पुढच्या एपिसोड्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.